महाराष्ट्र कॅन्सरमुक्त करायचं असेल तर तुकाराम मुंडे हाच पर्याय, आमदार किशोर पाटलांचं वक्तव्य. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत मोठं विधान केलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं कॅन्सरमुक्त करायचं असेल तर तुकाराम मुंडे यांची बदली निवृत्तीपर्यंत होऊ न देता त्यांना याच विभागात कार्यरत ठेवलं पाहिजे. त्यांच्यामध्ये मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कॅन्सरमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकतं. या डिपार्टमेंटमध्ये त्यांना ठेवावं ही माझी नाही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे. हे तर फक्त लोटलं जातंय हो. ते वांग्यांवर पावडर मारलं, याच्यावर फर्टिलायझरचं खत दिलं म्हणून कॅन्सर होतोय, अजिबात नाही. ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे. खरा मूळ आहे ना दूध आणि तेलावर आहे, की जिथून खऱ्या अर्थाने कॅन्सर हा जो पसरतोय, की जो आपल्याला रोज त्याचा आधार घ्यावा लागतोय दुधाचा आणि तेलाचा. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आजही त्या मताशी माझ्या सहमत आहे. तुकाराम मुंडेंना दिलं, एका चांगल्या डिपार्टमेंटला दिलं. त्यांनी 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 21 वेळा बदल्या झाल्या. म्हणजे त्यांनी एका चॅनलवर खंत व्यक्त केली की मी आजपर्यंत माझ्या मुलांवर अन्याय केला, की ह्या 21 वर्षामध्ये माझ्या मुलांची कोणाशी दोस्ती होऊ शकते. कारण माझी दर 6 महिन्यांनी वर्षभराने बदली होते. मला तिथून उचललं की मी दुसऱ्या शाळेत कुठतरी मुलांना टाकतोय. त्यांना अजून महाराष्ट्रात मित्र सुद्धा मिळाले. हे त्यांचं खंत आहे. ते त्यांचं व्यक्तिगत जरी असलं, मला त्या खंत जरी असली, पण आज सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या विभागाला आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना टाकलेलं आहे, माझी आताही त्यांना हात जोडून विनंतीच असणार आहे की त्यांना तर रिटायरमेंट पर्यंत या विभागात ठेवावं. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला कॅन्सर मुक्त करायचं असेल तर त्याचा एकच इलाज आहे तुकाराम मुंडे.